दमून गेली बाप्पा. कायच करा, लय दूर वावर आहे बाप्पा माय. चालले गेले लवकर आज वावरात. आता मला एकटीलेच जात बसायला उरालं. मस्त बसली हो हे, बायावर लक्ष ठेवून आली मस्त. विना बसली का व मस्त लक्ष देऊन आली बायाच्या इकडे. असं साली वाटते म्हणता का कोय काय. हो आली बाप्पा वावरात, लय दिवसानं आली. चला म्हटलं बाईच्या मांग. तर एक नसतो तू, लय दिवसानं दिसली. पहिली दिसली बाई तू. कोणी दिसलं नाही, सांसून होता आज रस्ता. आज कोणच नव्हतं, बंड्या नव्हत्या, ढोरं नव्हते, कोणीच नव्हतं आज. नाही तर बकऱ्या तरी राहील. सांसूनच होता आज. कोण तर कामाला नाही आले का तर लोक आज एवढे जण. मला वेळ झाला असं नाही झाला तर काय. 7 वाजताच आहे, तुम्ही 8 वाजता आल्या. वेळ नाही झाला काय मग कसं काय लोक राहीन रस्त्यानं. निंदाले वाटते बाया. हा निंदाले आहे. मागचे पाहुणे लग्नाला गेले. मग कोणी होतं नाही बाईच्या मांग. मग म्हटलं बाईले तुम्ही जासा आणि त्या मला आवाज द्यायचा. म्हणून मग त्याच्या समोर आली बाप्पा. पाय किती दुखून आले माये. कधी येणं नसलं म्हणजे असं होते. हा ना माहीत तसंच आहे. मी बंडीत येतो नाही तर गाडीवर येतो. आज कोणीच नव्हतं मला सोबत. मग पैसे या लागलो एकटीले. पोरगई बंडी घेऊन आलं पहिले. आता मग बुडेवाले चला म्हटलं तर बुडेवा आज म्हणे मी नाही येत म्हणे. आज जाय म्हणे तू एकटी. रोजवारी येते ना माणसाच्या येते पण या लागते त्याइले. हा ती गोष्ट खरी आहे. आपल्यासारखीले किती काही जीवार आलं तरी याच लागते ना. मजूर भेटून नाही आला तर मी किती मोठं निनलं म्हटलं. बायाच नाही भेटून आल्या. 2 दिवस भेटले आणि तिसऱ्या दिवशी मारली बाई त्याईनं चाट. ते काम आहे ना म्हणून ते आपल्याला चाट मारते. त्याची मागं काम म्हणून आपल्याला पा लागते. म्हणून तुम्ही बाईच्या मागं आली. याच लागते बाई. पप्पा वेळ उन्हाला निंदा लागते मले. काम बरं शांत काकू एवढ्या वयाची झाली पण तरी येते म्हटलं कामाले. कुत्रं आईच्या घरी मस्त आहे पण जाऊ नाही लागत. कुत्रं मुत्र असलं तर बाहेर सुटायले तर पटतच नाही कुत्रं. पचू म्हटलं तर वावरात येते, लक्ष ठेवते. वांदेरं असले म्हणजे भेव नाही लागत. कुत्रं संग असलं म्हणजे बायवर येईल. एकटे मस्त बसले दुरून पाहते बायाले. शेरू ये बाबा शेर आहे. तो काय येते व मस्त झोपलाय न आता झोपू दे त्याले. ते तो उन्हीत झोपू नको रे ये बाबाशी. कायची काढतो तो शेरूची तर या. घरी कोणी नसलं म्हणजे मला सोबत राहते. तो भेव लागत नाही मला. वावरात सांगत येते तर भेव नाही लागत. मस्त भुकत असन म्हणून तू वागतो त्याले. कोणाला घरात येऊ नाही देत म्हटलं. आता तुमच्यावर भुकून तरी नेला. घरात तर येऊच नाही देत कोणाला. तसंच पाहिजे. मस्त आहे कुत्र. त्यावर लक्ष देऊन आला वाटते. बसला इथं. आणि काय चालू आहे आपल्या वावरात आता. एकटी पै आली दमून गेली चालली. काय नाही यायला लागत होतं. आजचे दिवस आलं नसते तर भातलं नसतं काय. तू अशी करतो बापा. एवढी थकून गेली बसवली शिक. काय सांगू सुरेश, दमून गेली पण यात लागतेच. माझ्या डोक्याला टेन्शन नाही काय. वावरात किती गवत वाढलं. गावच्या भेटकरले फोन केला. येतो म्हणे बा उद्या. असा म्हणे तो येतो म्हणून. आता काय माहिती ती का नाही येत. मजुराची भले नोकरी करायला लागून आले सण आता. तेच काय करन रे. त्याचे माग कामच सण म्हणून किती बाया बी नाही उद्या. मग 30 बाया बी नाही. मग 40 बाया पूर्ण जातील आपलं. बातमी 40 बाया. उद्या सकाळ येतो मग. त्या बंडीतच येतो ना उद्या. काय वेळ करतो मग मी. उठतो चहा पितो डबे बांधतो. चला मग आणला त्यासाठी आणला डब्बा. त्या डब्बाही नाही आणत रे. तू तर कसं आहे तर तुला तर काही काळजीच नाही जेवायची. आता बायको बांधूनच नाही देत नाही तर काय करू मग. फटकन बांधून दिला ताणत नाही काय. नाही दिला मला बांधून. तिनं नाही दिला तर म्हटलं मी चालली तर मग घेऊन ये. तिची मजा पाहिली. ती बसलीच्या बसली. ती बी काय करणार आहे मग. रोज सुनाले ना रे. तो माणूस लक्ष नाही देऊन आला ना. वावरात चालले ना आपल्या. जाय लवकर जाय फटाफट. देते लक्ष तो. एवढा बाहेर आहे का देते तो. रोजचाच माणूस आहे तो. रोजच तर ते नाही माझ्या बोलत असते. पायनं घुसून आले ना. तो तर मस्त पाहून आला. बाई घालत नाही तू वावरात. बरोबर रोजचा माणूस आहे. पाहिजे तू बरोबर. तू काही टेन्शन नको घेऊ. काही म्हणतच नाही कोणाले. असा स्वभाव आहे तुया. मग मी निंदाला जातो. निंदतो मग. डब्बा कुठं ठेवला हो मग. लिंबाच्या झाडाखाली ठेवला. त्यासाठी आणला नाहीसाठी आणला ना. मग ठेवून द्या लागून त्यासाठी. भाजी केली होती बाई त्या. तुम्ही लोणचं पुई आणली काय. वेळेवर काय करू म्हटलं. दुधे लोणचं पुई तेल टाकलं तिच्यात. खाऊन घेजो. चांगला आहे ना लोणचं पुई. चांगली लागते. पहिला वरना इकडे तिकडे काय करतो रे. या इथून पाहिजे वरून बोलला बदमाश आहे. त्यात घुसू नको. काळी घेऊन हो पण चांगला धरू. या 8 दिवस झाले आजच गेल्या काय. मी कधी वावरातलं काम केलं नाही. मी जातही नाही पातही नाही त्या वावरात. पात बसून ते पाहणारे.
माझ्या जीवावर आलो तर बाबा काही गेले नाही आज. मग तिले म्हणे एकटीच जाय म्हणे पै पै. मग गेली बाई एकटीच पै पै. कोण जाय म्हटलं काय तेली तर धंदा आहे घरी काम करायला म्हणून जाते वावराईत. आणि घरी कोणाला नसतं तर कायले जायला लागलं असतं मग. माहिती किती खित आहे तर लाईने पोराचा आहे माय आहे काय. चल्ली मोठी तर तिले तुम्हाला मोठी नंदीची भाव येते. नंदीचा भाग मोठा घेता तुम्ही. सुनेचा भाग घेईन तुम्ही नंदीचाच घेईन ना. आम्ही कोण आहे आम्ही काय तुमच्या पोरी होय काय. सासू काही बोलत नाही सुनाईले टचक टचक बोलतच राहते. चांगलं आहे ना ते काही शर्ट चांगला आहे ऊन नाही लागत. आणि पॅन्ट घातला तर कपडे नाही मळत खालून. पहिले तरी इकडून माती घुसू दे तिकडून आता काही मात्या घुसते काय. पॅन्ट घातल्याने मस्त आहे पॅन्टही मस्त आहे. उन्हातही जातो उन्हाळ्यात जातो पण एवढे काय नाही दिसत. पण आता पावसाचे भले काय काय दिसते तोंड बायाचे. तेव्हा जावं मोठं झाल्यावर कायले जावं. मग मोठं झाल्यावर नाही गेलो कधी. मला आता निंत नाही ते पहिले फुली लाल जाव बाई मी पहिले लहानपणी. आता निंत फिरता कधी नाही पहिले पासूनच निंदलं नाही. ते फुली लाल जबरदस्ती नेम आहे बाबा म्हणून जाव आम्ही. मग काम आहे एक करते जॉब एक करते तिच्या घरी शेती आहे तर तिचं येणंच नाही. मग डब्बे करणं हे करणं तिच्या घरी कामाले माणसं राहते त्याचे डब्बे करणं लय करायला लागते. तिलेला 2 नंबर आलेले. तुम्हाला पहिल्यापासून तिनं केलं ना आयुष्यभर करा लागते. जास्त करायला नाही पुढं जास्त केलं ना जास्त जीव जाते. मी पहिल्यापासूनच केलं नाही आताही करत नाही मी तुम्हाला सांगतो म्हणून तुम्ही जास्त करत नाही. जीवारी तिच्या काम करायचं भले हुशार आहे आपली दिमागाने हुशार आहे चिपचिप आहे पण भले हुशार आहे. सुवर्णाताई नाश्ता करायला चल ना. चला आजीबाई मी एकटी नसता आताच केला मी बसून आली तर चल ना अशा कोण करतं चल ना. मी नाही पोटात जागाच नाही तर मी कशी करू नसता. मी नाही तर येत नाही का माहिती का मी एवढं आहे नाही तुम्ही येत नाही का कशी नाही आहे खात नाही बा म्हणून मी एवढी काही हे नाही आहे. मी नाश्ता केला आहे म्हणून मी काही करत नाही बाई. तुम्ही करून घ्या दोघी. चल ना बसल चला अंदर करून घेतला. आता देवपूजा राहिली आता सुवर्णाताईला करायला लावतो देवपूजा. भरपूर लोटते भरली हुशार आहे दिमागानं. मी काय म्हटलं बाबा मी आता काहीच नाही म्हटलं. लाव सुवर्णाताई नाश्ता करा गेली शिव पातीच घेऊन गेली. थांब म्हटलं मी डब्बा करून देतो कायचं काही त्याच्यातही वेळ झाला उठाले. आज काल मला बरं नाही लागे डोकं दुखे तर स्वयंपाक करायला वेळ नाही भेटला. शिया पोया घेऊन गेली लोणच्याच्या पोळ्या फोडी नेल्या. काय करून मग घेऊन गेल्या बिचाऱ्या तशा तर एकट्याच निघून गेल्या. कामाची आहे ना बाप्पा काय सोन काहीच नाही. एवढं मोठं वावर तिनं निंदलो एकटीनं कमाल आहे बा माहिती. ते तू मान्य दुखत काय निमतं कावरू कावरू बापा काय होय राहू दे ना बाया सांगतो ना बाबा 2-3 दिवस लागल. हो कमी याच्यातच निंदा लागते नाही तर वाढते. किती पैसे लावशील तू. माईकडून होते तेवढ्या दिवस करतो बाबू नाही झालं त्या दिवशी तर करणारच नाही ना मी. माईकडून होते तोपर्यंत करू दे बाबू मले. म्हणाले समाधान नाही होत केल्याशिवाय. नाश्ता करून घे ना बिचारे. तुम्ही तू काही टेन्शन नको घे. राहू दे ना मोठी बापा माई कदर येते एवढं काय करतो मी तर काहीच नाही करत. माझ्या सासू सासऱ्यानं किती कष्ट केले बाबू. मी एकही पट नाही करत. त्याचे दिवसही भर वावरात राहीना ते सकाळपासून जाईना तर किती वेळपर्यंत काम करे. 6 वाजे तर वापस नाही वावरातून टुकू वाट पावं दिवे लावं कधी येते माझी बुडाबुडी मी अशी वाट पावं. तेव्हाचा काळ वेगळा होता आता एवढे कष्ट करणं नाही होतो आई. बुडाबुडी आले म्हणजे मी तेरे पाणी द्या झोपा म्हणून हातपाय दाबून देव त्याचे लय त्याची काळजी घेतली बाबू. तर नाव घेते काय सासू सासरे माई राव किती घे. माई सून अशी आहे बाई आल्याबरोबर हातात ग्लास देते पाय दाबून देते किती नवल करे माय. तू आहेस ना, तू
चांगली आहे. झालं का शांती निन्न वावर? हा झालं नाही तर काय, पहिली चला म्हटलं तर आले नाही ना, आता गाडी घेऊन आले. असे हटकोर आहे ना तुम्ही. कोण होती ना शांती गमी नाही, चल म्हटलं मग वावरात म्हणून आलो चक्कर मारायला. मग मला वाटे फालतूच घरी राहिलो, गेलो असतो तर तिला पै जावं लागलं म्हटलं. माही मन दुखी मग आली असती बंडीत बसून. पहिलं चढून राहिले बाबा. हा झाडाला बांधून दिले, संत्र्याच्या झाडाला बांधून दिले. आता चढते तिथच्या तिथं कडलं बाबा बाजून येणार आहे. उद्या 40 बाया सांगितल्या म्या कटले आलेले. बरं सांगितलं हे करतेच करते पाहिजे नाही एवढं मोठं बाबर निंदलं. हे मोठी कावरी आहे बाबा कमाले. निंदू लागत जा ना मला तुम्ही. बात तर होते निन्न. हा निंदू लागतं. दे बाबाशी या हो या घेऊन यायला काय झालं तर तुम्हाला उभं राहिले पाहिजे बादशाहनी. कडल्या वावरात जाऊन पाहतो संत्र्याच्या झाड्या वांदीर आले का पाहून येतो. पाहिजे हटट करून तर अंगावर बसून तुमच्या पाहिजे. तिथे जाती का रे, एवढ्या वर्षाचे वांदे राखलून आले आणि त्याच्या अंगावर जाती काय? हो ना, त्याच्या अंगावर कसे जाणार आहे, बाईच्या अंगावर धावती वांदीर.